काँग्रेस भवन समोर आंदोलन केलेलं आहे, त्यांच्या फोटोला काळं फासलेलं आहे आणि त्यानंतर जे फोटो होते ते फोटो जे आहेत ते पेट्रोल टाकून या ठिकाणी जाळलेलं आहे। पतित पावन संघटनेचे पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर हर्षवर्धन सपकाळ यांनी जे आंदोलन केलेलं होतं त्या विरोधात हे सगळं आंदोलन जे आहे ते करण्यात आले। तुम्ही फोटो जाळलाय, काळही फासलं नाही, हर्षवर्धन सपकाळनी जे काल वाक्य वापरलं ते निषेधार्थ आहे। मालेगावच्या महानगरपालिकेमध्ये त्यांनी टिपू सुलतानचा त्यांच्या काँग्रेसच्या पक्षाने उपमहापौराने जो फ्रेम लावण्याचा प्रयत्न केला तो निषेधार्थ आहे। ज्या टिपू सुलतानने कर्नाटकामध्ये हिंदू बांधवांना, माता भगिना, आमच्या देवतांची जी नासधूस केली, अशा लोकांचं जर कोणी समर्थन करत असेल तर त्या समर्थनाचा निषेध करण्यासाठी पतित पावन संघटनेने आज काँग्रेस भवन इथं उग्र आंदोलन उभं केलेलं आहे। हे आंदोलन केलंय, तुम्ही घोषणाही दिल्यात। पतित पावन संघटनेने याबद्दल तीव्र निषेध व्यक्त केलेला आहे। कारण की टिपू सुलतान हे हिंदुत्ववादीच्या दरवेळेस विरोधात राहणारा माणूस होता, त्याच्यामुळे आम्ही त्याच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे। शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत आणि दैवताला बोललेलं कधीही सहन करणार नाही। काय सांगणार? छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान केलेला आहे अशा हर्षवर्धन सपकाळला त्याची जागा दाखवून दिली, त्यासाठी त्याचं पोस्टर जाळलेलं आहे आणि त्याला काळं फासण्यात आलेलं आहे।